सिरियलचं कोल्हापूरमध्ये बरंच शूट झालं आहे, तर एकंदरीत कोल्हापूरबद्दल काय सांगाल? कोल्हापूरला वातावरण खूप जास्त फ्रेश आहे मुंबईपेक्षा. तर छान वाटतं इकडे. सकाळी खूप थंडी असते जेव्हा आम्ही सकाळी सेटवर निघतो, पहाटे 6-7ला वगैरे. त्या दरम्यान 12 डिग्री 15 डिग्री असं असतं. तर छान वाटतं इकडे, खूप फ्रेश वातावरण आहे. प्रेक्षकांना एवढंच सांगेन, तुम्ही सिरियल बघा की आई तुळजाभवानीनी पृथ्वीवर येऊन काय काय केलं, ती सगळ्या जगाची आई कशी झाली, तुम्हाला देखील कळेल. पाहत राहा आई तुळजाभवानी, कलर्स मराठीवरती रात्री 9 वाजता. सध्या मराठी सिरियल तुळजाभवानी खूपच गाजत आहे आणि यामध्ये तुमची मुख्य भूमिका आहे, तर काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी? आता आई तुळजाभवानी जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राची, अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आहे, कुलस्वामिनी आहे. त्यावरतीच आधारित आपली मालिका आहे. आत्तापर्यंत ह्यावरती आई तुळजाभवानीवरती एकही मालिका झाली नाही आहे. ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे सगळे प्रेक्षक खूप जास्त एक्सायटेड आहेत बघण्यासाठी की आईनी कशी पृथ्वीवर आली, तिने लेकरांसाठी काय काय केलं, असुरांना कसं मारलं. तिला रतिदेवीकडून शाप होता की ती कधी आई होऊ नाही शकणार, कधी आई नाही बनू शकणार. तर ती पृथ्वीवर येऊन ती सगळ्यांची कशी आई झाली, कसं लेकरांना सांभाळलं, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये बघणार. अच्छा, तर तुमची ही पहिली सिरियल आहे. अडचणींना तर अजून तरी नाही फेस करावं लागलं, कारण की सिरियल सुरू व्हायच्या आधीच माझा अभ्यास घेतला गेलेला की माझं बॅकग्राऊंड साऊथचं आहे. तर मग जास्त मला मराठी एवढं पटकन येत नाही, थोडंसं अवघडल्यासारखं होतं. पण सरांनी, मकरंद सर, नंतर सचिन सर यांनी माझा अभ्यास घेतला, मराठीचा अभ्यास घेतला, कसं बोलायचं, वाक्य कसं बोलायचं वगैरे. किंवा ती भूमिका साकारण्यासाठी मी महात्म्य, तुळजा महात्म्य वगैरे असे बरेच पुस्तकं वगैरे वाचले आणि मग अभ्यास करत करत इथपर्यंत पोचलो आम्ही. अनुभव खूप छान आहे. मी स्वतः एक नृत्यांगना आहे, तर नृत्यांगनामधून अभिनेत्रीचा प्रवास खूपच सुंदर होतोय, कारण की मला काही एक्सपिरियन्स नव्हता. मी कधी ॲक्टिंग केली नव्हती. माझं पहिला रोल माझा या सिरियलचा पहिल्याच दिवशी झाला. पहिलं शूट होतं तेव्हा. तर डायलॉग कसं बोलायचं वगैरे काहीच माहीत नव्हतं. तर हळूहळू अभ्यास करत करत इथपर्यंत पोचलो. तर या सिरियलमध्ये जे ड्रेसिंग आहे किंवा जो मेकअप वगैरे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वावरताना थोडं कसं वाटतंय? छान वाटतं. म्हणजे जेव्हा मी गेटअप पूर्ण गेटअप झाल्यावर मी आरशाकडे, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी गेटअप केलेला तेव्हा आरशामध्ये स्वतःला बघितलेलं, तर मला असं जाणवत होतं की ही मीच आहे की आई आहे नक्की. म्हणजे अंगावर शहारे आलेले. सुंदर होतं खूप. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.